किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण इथे सोप्या पद्धतीने भरली कारली कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी पाव किलो कारले घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण ते चिरून घेऊ। सगळे कारले चिरून झालेले आहेत। आता त्यातले आपण बिया काढून घेऊ। सोलण्याच्या मदतीने आपण अशा सगळ्या बिया काढून घ्यायच्या। हे मसाला आपल्याला व्यवस्थित भरता येतो। कारल्याच्या बिया काढून झालेल्या आहेत। आता आपण कुकरच्या डब्यात ते ठेवलेले आहे आणि त्यावरून थोडंसं मीठ असं टाकून घ्यायचं आणि चांगले असे घोळून घ्यायचे। आणि पाणी न टाकता ते आपण कुकरमध्ये एक शिट्टी करून घ्यायची। आता कुकरची एक शिट्टी झालेली आहे। आपले कारले पहा किती छान शिजलेले आहेत, अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत। आपण एका चाळणीवरती काढून घेऊ, म्हणजे काय त्यातलं काही पाणी वगैरे असेल ते पण निघून जाईल। हे तुम्ही चाळणीवर सुद्धा वाफवू शकतात, पण कुकरमध्ये लावलं आणि एक शिट्टी झाली की छान होऊन जातात। कारल्याचं असं आहे, त्याला हळद लावा, मीठ लावा, त्याचा गुणच कडू आहे, त्यामुळे ते थोड्याफार तरी प्रमाणात कडू लागतातच। त्याला तयार करण्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे तीळ, धणे, आलं, लसूण आणि चिंच स्वच्छ धुवून घेतली आणि गूळ घेतलेला आहे। हे चिंच आणि गूळ ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका, पण त्याची चव छान लागते। मिक्सरच्या भांड्यात आपण सगळं मिश्रण वाटून घेऊ। तयार झालेला आहे। तो खूप बारीकही केलेला नाही आणि खूप जाड पण ठेवलेला नाही। हळद, अर्धा चमचा तिखट, काश्मीरी लाल तिखट, चमचाभर कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धणे पावडर आणि मीठ। आपण कारल्यांनाही मीठ लावलेलं आहे, त्यामुळे मसाल्यापुरतंच मीठ टाकायचं। यात तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता। कोथिंबीर टाकते, मिक्स करून घेऊ। त्यात 1 चमचाभर पाणी घालते मी, थोडंसं ओलसर होईल तो। कारल्यांमध्ये सारण भरून घेऊ। असे आपण सगळे कारले भरून घेऊ। कारले भरून तयार आहे आणि कढई पण आपली तापलेली, त्यात आपण फोडणी घालू। कढई चांगली तापलेली आहे, त्यात आपण 1 पळीभर तेल टाकू। मोहरी, जिरं, हिंग, थोडी धणे पावडर टाकली। आपण मसाले सगळं टाकलेलं आहे, त्यामुळे यात थोडंच टाकायचं आहे। हळद, कांदा लसूण मसाला घालते मी याच्यामध्ये वरून, फक्त तिखट वगैरे घालत नाही। तिखट आवडत असेल तर घाला। झाकण ठेवून आपण 2-3 मिनिटं वाफवू देऊ। मधून मधून थोडासा कालवून घ्यायचं। मधून सगळीकडून आता छान झालेले आहे। मधून मधून थोडेसे उलट पालट केले होते, त्यामुळे खूप छान झालेले आहे। आता वरून आपल्याला हा उरलेला मसाला टाकून देऊ। जर तुम्हाला वाटलं कारले शिजलेले नाही आहेत, तर आपण यावरती एक ताट ठेवायचं, खोल ताट ठेवायचं, त्याच्यात पाणी ठेवून वाफवून घ्यायचे थोडेसे। काही वेळेस एका शिट्टीमध्ये कुकरमध्ये शिजत नाही, तर ते तसे शिजवायचे। थोडंसं अर्धी पोळी मी तेल टाकते आणि छान वाफ येऊ देऊ। दाण्याचं कूट वगैरे टाकलेलं आहे, ते एखाद्यास करपू शकतो, त्यामुळे मधून मधून ढवळत राहायचं। झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटं वाफ येऊ देऊ। आता गॅस बंद करते मी। आपले भरली कारली तयार आहे, तर आता आपण सर्व करायला घेऊ। भरली कारले आपले तयार आहे। तर माझ्या साध्या सोप्या आणि घरगुती पद्धतीच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।